रघुनंदन रघुरघुनंदन रघुवर सेवन रघुपती छायन. मग आपल्या कॉलेजची हवा झाली पाहिजे. या ठिकाणी आपला सूरज भाऊ भेटलेला आहे खतरनाक असा. सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर आहे. हा आमचा निलेश भाऊ, तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट 900 वर्ष पुराणं देऊळ येणार आहे सिन्नरचं आहे डायरेक्ट. तुम्ही बी जर मित्रांनो सिन्नरला राहत असाल तर मग नक्कीच या मंदिराला भेट द्या. मंदिराच्या खाली राजवाडा बी आहे. खतरनाक सिच्युएशन. आमचं सूरज भाऊ गाईड आहे. मला कॉल करा, मी त्याचा नंबर देईल तुम्हाला. हा आमचं निलेश भाऊ आणि व्हिडिओला एड करतो मित्रांनो. धन्यवाद. 1 hour later. स्वागत आहे. आज श्रावण सोमवार आहे मित्रांनो, त्यामुळे खूप गर्दी आहे. सगळं पॅक होतं. आता एकच डोर ओपन आहे ज्यात आपण बाहेर आलोय. हे पण माझ्या जागा पबजी खेळायची आपले का ते दगडाचे आहेत का? दगडाने कोरलेले किती लोकांना खोलले नाही लोक दिसतंय लोकांनी ते दगडे एवढा चिकना. हा तिघे घुसले दर्शनासाठी गणपतीच्या. बाप्पांकडे जास्त मागू नका. आमचा उदय शेठ. शिवाय बघू शकता मधलं वातावरण. सांग ना तू, मी ऐकलंच नाही. तुला सांगतो ना, ही जी भिंत आहे ना, हा कमी कमी 5 पटीने जास्त मोठे होते त्या हाईटीने, पण ते खाली दाबलेले. हा असं वातावरणामुळे. इकडे आमचं फुटबॉलचं ग्राउंड होतं, हा पण आता ते बंद करून टाकलं. लागले ना. आपल्या नाईकवाडी कॉलेजचा सूरज भाऊ आपल्याला इन्फॉर्मेशन देताना खतरनाक अशी. आपल्या इकडं खारत आहे पण लय मस्त बघायला भेटतो. या ठिकाणी त्यांचं घर आहे जे आपण पाहू नाही शकत. राऊंड अप होता नेमकं तर श्रापामुळे तर खाली गेला. हा मंदिर जसं तसं राहिला. बस मंदिरामुळे तर आज काय बोल मी रेकॉर्डिंग करतोय म्हणून. हा बोल ना तू. रेकॉर्डिंग कर मला बोलतो नाही. या ठिकाणी तुम्ही सिन्नरची टाकी पाहू शकता. गोंदेश्वर एवढंच नाव आहे. स्टॉप करेल स्टॉप करेल चालेल. सांगा त्यांना बाहेर देऊ. तुम्ही बघताय आधी कोरलेलं होतं ते प्लेट, आता 2-3 दिवस झाले ते आधी लावले. तर मला आता बाहेरचा नजर दाखवतो. या ते पाणी पिल्याने राग शांत होती. तुम्ही पाहू शकता भक्ती. पाहू शकता जे पाणी निघते महादेवाचे, हा पाणी जो पण पितो ना म्हणजे त्याचा राग शांत होतो असं मानलं जातं. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी दर्शन वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि सूरज भाऊने आपल्याला चांगली माहिती दिली होती. जे आपण मग बघत होतो दररोज दाखवतो. आणि हा आमचा क्रिकेटचा ग्राउंड भिंताच्या पलीकडच्या साईडचा. चल आणि मग कोणचं इकडं का मोठ्या मंदिरात
असं बोलण्यात येते की हे तिन्ही बैलांचे मुंडकं राजाने कापले होते म्हणून राजाला श्राप भेटला होता. हे पूर्ण कंपाऊंड दिसतं ना तुम्हाला, जे इकडं सर्कल आहे त्या सर्कलमध्ये त्या राजाचा राजवाडा होता आणि त्या राजवाडा श्रापमुळे तो राजवाडा खाली गेला आणि मंदिर मध्ये मध्ये तसंच राहिला बस. आणि त्याला तिकडे तलाव पण असं मला तलाव दाखवता. चला या सुरज्या व्हिडिओ काढायला बोल. मित्रांनो, दरवाजा बंद आहे पण मी तुम्हाला इकडनं दाखवतो. आमचा उदय भाई गावठी स्टाईलने वरती चढून तलावासाठी वरती चढावं लागणार आहे आता. चला आपण इलिगल तरीकाने मित्रांनो आम्ही वरती जाणार आहे. आणि मगर बी आहे त्या ठिकाणी, खतरनाक असं. तुम्ही पाहू शकता, हे बघा हे दोघं जण वरती गेलेत. या ठिकाणावरून मित्रांनो आम्ही इलिगल तरीकाने वरती आलोय खास तुमच्यासाठी, तलाव बघण्यासाठी. हे पा तलाव इकडे आधी मगर होते पण ते आता सरकारने काढले. लहान पोरं वगैरे इथे येतात ना त्याच्यामुळे मित्रांनो. हा बघा उदय भान डायरेक्ट असं कटावरून आलं वरती चढून. हे काढू रे, काय नको करू त्यांना, निघू दे बाहेर. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि इथं खाली तुम्हाला झाडं दिसत असतील पण राजवाडा आहे खाली मित्रांनो. नॉर्मल समोर कसं बघतो फोनवर उभं आहे ना तू. फोटोशूट चालू आहे मित्रांनो पुढे बघ बस. बाहेर या ठिकाणी तर असं फोटोशूट चालू आहे. आमचा सूरज भाऊ फोटोग्राफर आणि निलेश भाई फोन पाहू राहिला आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही मागच्या देवळापासून निघून आलो आहे. ही आपली गाडी आणि तुळजाभवानीच्या मंदिराकडे चाललो आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता खतरनाक असं वातावरण आहे, मस्त ऊन बिन पडलं आहे. सिन्नरच्या पुढे आहे मित्रांनो आणि निफाड फक्त 26 किलोमीटर आहे इथनं. बघा अशा पायऱ्या आहेत आणि आईचं दर्शन दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो. 1 डे ट्रिप आहे आपली मित्रांनो. एका दिवसामध्ये जेवढं पाहिजे म्हणजे जेवढं कवर होऊ शकते तेवढं मी फिरणार आहे मित्रांनो. भागामध्ये आई आहे, पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आपली गँग ते देवळाचं मंदिराचं नाव नव्हतं आठवलं मित्रांनो. गोंदेश्वर असं नाव आहे. सुमारे 900 वर्ष पूर्ण 900 वर्ष पुराणं मंदिर आहे मित्रांनो ते. आणि आता जायचे धबधब्याला खतरनाक असा. सिन्नरचा मोठा गणपती मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे बघा किती मोठा गणपती मित्रांनो. हा आपला सूरज भाऊ गाईड, आमचाच क्लासमेट आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. भैरवनाथ मंदिर आहे मित्रांनो इथं. मागची बाजू मित्रांनो. सिन्नरचा काळभैरवनाथ मंदिर. हो, हे जुनं मंदिर आहे.